महाड पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमनाथ ओझरडे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी त्यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत महाराजांना नतमस्तक होऊन जोरदार शक्ती प्रदर्शन केले। त्यानंतर वाजत गाजत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं जवळ आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यांच्यासह शिंदे गटाचे माजी उपसरपंच चंद्रकांत मोरे यांच्या पत्नी सुषमा मोरे यांनी उबाठामध्ये पक्षप्रवेश करून विनेरे पंचायत समिती गणातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी ओझरडे यांनी या निवडणुकीबाबत माध्यमांशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट केली आहे। बाईट सरपंच सोमनाथ ओझरडे। आता बघायला गेलात तर जो फरार आरोपी आहे त्यांनी या ठिकाणी फॉर्म भरलेला तुम्हाला दिसून आलेला आहे। त्याबद्दल काय बोलायचं ते मी तुम्हाला उद्या सांगेन, परंतु आज दिवस आनंदाचा आहे, त्यामुळे मला ह्यावरती काय आता चर्चा करायची नाहीये, परंतु उद्या आपण ह्यावरती नक्की बोलू। त्या अर्जाविरुद्ध तुम्ही काय तक्रार वगैरे करणार? आता अर्जाविरुद्ध तक्रार करण्याची आवश्यकताच नाही। पोलिसांनी त्यांना अर्ज दिला होता की जर का फरार आरोपी आहे, कोण सूचक असेल, कोण असेल, त्यांनी फॉर्म भरला असेल तर त्याची कल्पना एसडीओ साहेबांनी तिकडे कळवली पाहिजे असं मला वाटतं। कळवले, त्याची चौकशी सुरू आहे, परंतु ह्या चौकशीवरती हायकोर्टाने सुद्धा आता 2 दिवसापूर्वी ताशेर ओढलेत आणि 22 तारखेलाच म्हणजे उद्याच हायकोर्टामध्ये याच्याबाबत उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे। या मतदारसंघात एसपीआरटी न्यूज साठी कोकण विभागीय संपादक निलेश लोखंडे, महाड।